तर वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। तुझा संतोष देशमुख करू अशी तरुणाला धमकी देण्यात आली। अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप होतोय। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप नावाच्या तरुणांकडून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते। अंबाजोगाईतून तरुणाला लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी आता हलवण्यात आलेला आहे। अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचं कळतंय। वैजनाथ बांगर अभिषेक सानपच्या इन्स्टा स्टेटसवर आंधळेचा फोटो पाहायला मिळाला। तर कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। तर अशोक मोहितेला मारहाण करणारे कृष्णा आंधळेचे मित्र असल्याची माहिती मिळते। तर अधिक अपडेट आपल्याला देत आहेत आमचे प्रतिनिधी यशपाल यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। यशपाल, अशोक मोहिते यांच्या कुटुंबासोबत काय संपर्क होतोय तुमचा? प्रणिता, केज तालुक्यातील नारनळी हे गाव आहे, तरनळी हे गाव आहे। या ठिकाणी अशोक मोहिते नावाचा तरुण काल रात्री वाल्मिक कराडच्या बातम्या पाहत होता। वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोस म्हणून त्या तरुणाला बेदम मारण्यात करण्यात आलेली आहे। आता मी या गावामध्ये आहे, त्याच्या आईवडिलांची भेट घेतलेली आहे। आईवडील अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहेत, आपण पाहू शकतो। सतीश अशोक जो आहे तो धारूरच्या पोलीस स्टेशनमध्ये होमगार्ड म्हणून कार्यरत आहे। परंतु आता त्याला वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोस म्हणून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहता त्याची तब्येत जी आहे ती खालावलेली आहे। काल त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होतं, परंतु त्याला पुढील उपचारासाठी आता जे आहे ते लातूर येथे दाखल करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहता होमगार्ड म्हणून कार्यरत असणारा पोलीस विभागामध्ये काम करणाऱ्या अशोक मोहिते याला मारहाण झालेली आहे। त्यामुळे आता कुठंतरी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रणिता, नक्कीच यशपाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।